काय सांगू तुम्हाला, या दुकानात आलतो आणि दुकानच बंद आहे. दुकान एक तर 50 किलोमीटर लांब आहे. कसं करायचं? काही नुकसान बी होतं आपलं. तसंच एक नुकसान झालं आहे आपलं थोडं. काय तुटलं आहे बघा, फक्त हे तुटलेलं आहे त्याचं. ते काय भेटतंय काय, ऑनलाईन ऑर्डर करूयात आपण. सो हॅलो, गुड इव्हिनिंग झालेली आहे. इव्हिनिंग, गुड मॉर्निंग नाही. गुड मॉर्निंगला उठायची आपली कॅपॅसिटीच नव्हती, कारण इतक्या उशीर आलो घरी, इतक्या पावसात भिजलो. काय सांगू, मोटो व्लॉगिंगनी जी माझी नाही, आमची. सोपं नाही भाऊ, सोपं नाही, खरं सोपं नाही. डेंजर काम आहे, लय डेंजर. म्हणजे सगळं सोपं होतं, 1 वाजेपर्यंत सगळं सोपं होतं. त्याच्यानंतर जे पाऊस चालू झाला ना, तुफान पाऊस आला ना, त्यामुळं आमचं पार काय सांगू, टोटल वाट लागलेली आहे पूर्ण. इतकं तर अंग दुखतंय. एक तर सवय नाही आपल्याला गाडी फिरायची, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात चालू केलं, म्हणलं होईल ते होईल. गेलो, पावसाने फक्त मारली, बाकी काय नाही. बाकी एक नंबर झाले, एक नंबर. बघितले का तिन्ही पार्ट, बघितले का ब्लॉग, बघितले का, कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. ह्या ब्लॉगमध्ये सांगा मागचे ब्लॉग कसे वाटले, आणि कंटिन्यू करायचं का नाही, आणि नेक्स्ट प्लेस कुठं जायचं ते पण सांगा. आणि सीन काय असतो मोटो व्लॉगिंगमध्ये नाही का, मस्त एक्सप्लोअर करता येतं, काय येतं नाही का, फिरता येतं. पण काही नुकसान बी होतं आपलं. तसंच एक नुकसान झालं आहे आपलं थोडंच झालं, एवढं जास्त नाही. 4-5 हजाराचं कमीतलं झालेलं आहे. किरकोळ, एकदम किरकोळ. पण ते सीन काय, ती वस्तू लोकाची आहे म्हणून आपल्याला नेट करून द्यायची आहे. ती आपली असते तर मी बघितलं बी नसतं त्याकडं. तसंच वापरू, काय नाही. हेल्मेटचं थोडं आहे ना, माउंट क्रॅक झाला आपल्याकडून टाईट करताना, नाही का, जरा जास्त जोर लागला त्याला, त्याच्यामुळे ते क्रॅक झालं. म्हणजे क्रॅक आहे, पण तो तुटू शकतो नाही का फ्युचरमध्ये. आणि सीन काय, त्याला बसतो कॅमेरा महागाचा. मग ते क्रॅक असलेलं आपण माणसाला दिलं आणि नंतर चुकून नाही का जास्त जोर लागून जर तुटलं तर मोठं नुकसान होईल. त्यासाठी तो जो क्रॅक झाला आहे ना, ते पार्ट बदलून टाकू आपण. माउंट नसतं, तो माउंट चेंज करून आपण लागलो आहे भाऊ. सट्ट्याला पूर्ण हरलो आपण 0 झालो, 0. सट्टाबाजी करू नका, नाही तर ब्लॉग बघून म्हणताल भाऊ फुल पैसे छापतोय सट्ट्यात आणि त्याच्यावर फिरतोय. तसं काय नाही, ऑफ कॅमेरा कष्ट करतो, कामधंदे करतो, त्याच्यावर चालू आहे सगळं. सट्टा फिट्टा हे सगळं माया आहे. लय नाही लावत आम्ही, 50-100 रुपयांनी खेळतो. तुम्ही नाही तर म्हणताल लय सट्ट्यावर पैसे जिंकते पोरगा, तसं काय नाही आहे. तर ते माउंट तुटलं आहे, ते माउंट नीट करायला चाललो आहे आपण. नक्की काय तुटलं आहे ते तुम्हाला कळेल, व्हिडिओ पूर्ण बघा. जाऊयात, कुठं चाललो आहे ते पण कळेल. स्टे ट्यून. चला डुकटी घेऊन जाऊ आपण. डुकटी गाडीत नाही बसल. चल ढूंढ लाए सारी मासूम सी खुशियां. चल. तर तुम्हाला काय तुटलंय ते सांगतो थांबा जरा. त्याच्या अगोदर मॉल बघायचं. भाई सब पुढं आलो आपण परत. प्रो रायडरमध्ये झालेलो आहे आपल्या दुकानात, तो एकेच्या तिथं विचारू कितीला आहे काय तुटलंय बघा. नशिबाने हे गोप्रो आहे ना, हा गोप्रो हा बॅगेत होता हा गोप्रो. कारण पावसामुळे काढून बॅगेत ठेवलेला, नाही तर कुठानाच झाला असता. फक्त हे तुटलेलं आहे त्याचं. ते काय भेटतंय काय, ऑनलाईन ऑर्डर करूयात आपण. हे वाला आहे 499 रुपयाला, तरी किरकोळ आहे, काही सीन नाही. तर तेच काढून लावायचं त्याला, मग कसलं मग ओके करून टाकू ऑर्डर. शॉपमध्ये नाही का तर शॉर्ट असं झालेलं आहे, जुनी सिरीज आहे, त्याच्यामुळे दुकानात नाही भेटत आहे. ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे, तर मग केलं ऑर्डर. आता ते येईल. मोबाईल आहे ना, मोबाईल कुठं जाणार आहे तुझा. तर मी काय म्हणत होतो, ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे आपण, 2-3 दिवसात येईल. मग ते आपण देऊन टाकू त्यांना, काय विषय नाही. तर काय सीन आहे, ते थोडाच क्रॅक आहे त्याला. पण म्हणलं नको, लोकाची गोष्ट आहे ना, ते बरं नाही वाटत आहे ना तोडून दिलेलं आपण. ते चुकून माझ्याकडून पडला हातातून. काय आता होत राहतात असल्या गोष्टी. तर मग आता आपल्याला माउंट घ्यायचं राहिलं, आपला माउंट ऑनलाईनच करू ना मग ते बी ऑर्डर. हां का, क्वालिटी कशी आहे, 1.5 लाखाचा फोन लावायचा आहे आपल्याला. तेवढा आहे, 1.5 लाखाचा फोन लावायचा आहे भाऊ. विचार करायला लागतोय. शॉर्ट असे व्हायला लागल्यात. नशीब
हा गाडी लावून हां मग चल माउंट तर घेऊन येतो पर्यंत आपल्याला एक. पण फोनचं घ्यायला लागेल ना आपल्याला. फोनचाच घ्यायचं. हां माउंट तरी घेऊ मग. विषय कसा आहे 1.5 लाखाचा फोन लावायचा आहे हा, आपल्याला. त्या हिशोबाने क्वालिटीचं घ्या. मोबाईल एक तर 1.5 लाखाचा लावतोय मी मोबाईल. पण क्वालिटी हां पण क्वालिटी घ्या तेवढं आहे खरं. आता हे जे आहे ना डुप्लिकेट क्वालिटी होती भाऊ, ती एवढं छोट्या प्रेशरने तुटलं म्हणल्यावर मग आपण क्वालिटीचं वापरतो सगळं. पण ते ज्याचं आहे ते त्याला नीट करून देऊया आपण आणि आपल्यासाठी क्वालिटीचं घेऊ आत्ता एक. सो गाईच झालेलं आहे आपलं काम, घेतलेलं आहे. आता निघतो घरी पावसाच्या आधी. पावसाचं वातावरण झालेलं आहे तर 10 वेळा पाऊस येतोय जातोय. लय अवघड करून ठेवलं आहे पावसाने. चला निघूया, काय नेक्स्ट अपडेट देतो तुम्हाला. काय सांगू तुम्हाला, या दुकानात आलतो आणि दुकानच बंद आहे. दुकान एक तर 50 किलोमीटर लांब आहे. कसं करायचं, कसं करू, डोकं दुखायला लागलं. एक तर झोप नाही झाली, पावसात भिजलो. लई नशीब खराब आहे राव. नशीब म्हणजे पार काय सांगू, लई खराब लई. काय बोलायचं. दुकानातून थोडंसं घ्यायचं होतं आणि दुकान बंद आहे. आता जातो घरी, काय आता तोंड घेऊन तसलंच टोकलो घाण दुखतंय राव, चालायचंच. सो जातो परत चक्कर मारतो उद्या तुम्हाला कळेल उद्या इथं काय यायचं आपल्याला. 2000 years later. सो गुड आफ्टरनून गाईज. ब्लॉगची सुरुवात केली आपण रेल्वे पटरीवरून भाऊ. कालचा ब्लॉग आपण डायरेक्ट आज कंटिन्यू केला कारण रात्री आपल्याला काही कॉन्टेंट भेटला नाही. त्यामुळं मला आज पटरीने हिंडतोय कॉन्टेंट शोधण्यासाठी. कॉन्टेंट ओनली तुमच्यासाठी काही बी करू शकतो मी, पटरीने फिरू शकतो. तर पटरीने फिरायचं कारण असंच आहे, हे रोड बंद आहे आणि आपण गाडी लावलेली पलीकडं. काल गाडी आणलीच नाही, काल धरून आपली गाडी तिकडंच आहे. एवढा कटाळा म्हणजे लय आयुष्यात कटाळा आलाय मला. तर मग आता ती गाडी घ्यायला आलोय, गाडी घेऊन घरी लावतो तिकडं. एक तर रोडला लावणं सुखाचं काम नाही आजकाल. थांबा तुम्हाला गाडी दाखवतो कोणती लावते आज. हे अशी तर आहे बघा, गाडी लावलेली रेल्वेला आणि पलीकडे गेलतो चालत आणि गाडी आणायला चालू नाही. इतका वाईटा घ्या आपल्याला. आता गाडी घेऊन जातो घरी. त्यातल्या त्यात सीन काय, रोडचं बंद आहे ना. हा मग अख्खं गाव फिरून जायला लागतं घरापाशी. ब्रिजचं काम चालू आहे. तर वर थांबून तुम्हाला दाखव, दिसलं का, ब्रिजचं काम चालू आहे. त्याच्यामुळं चालायचंच काय आता, कष्ट आयुष्यातलं आहे. झोपलो होतो पण म्हणलं गाडी घेऊन येऊ पहिले. गाडी लय महत्वाची आपली, झोप यायची नाही तर टुकटुक वाजायला लागलंय. हां हाय काय विषय नाही. सो चला. सो काहीच जवळपास आहे ना 4-5 दिवसांनी आज गाडीत बसलो असेल. गाडी काढलीच नाही. मोठं व्लॉगिंगचं खोई लागले आपल्या डोक्यात. आता आपल्याला स्पोर्ट्स बाईक आवडायला लागले, त्याच्यामुळं मोठी गाडी काढायचा विषयच नाही. पण आता लागणार आहे मोठी गाडी. पावसाळा चालू झालाय, भिजायची काम. एक तर त्या दिवशी मी भिजलो ना भाऊ, आजारी पडलो ना मी. मग कशात बघा तर आवाजात तुम्हाला फरक वाटत असेल. आता घशात दाखवू का तुम्हाला, घसा उघडून दाखवू का तुम्हाला माझ्या आवाजात किती फरक पडलाय. हे पुढे भाऊ, हा भाऊ बसलाय तिथं, काय विषय नाही. हां घशात एकदम फरक पडलाय माझ्या आवाजाला. जरा हे व्हायला लागले. चालायचंच काय आता, कष्टाशिवाय पर्याय नाही. बाय द वे, मोटो व्लॉगिंग कशी वाटले तुम्हाला? 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड केलं. मोटो व्लॉगचा आपण राईडला गेलतो, त्याचा 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करून तुम्हाला शेअर केलेलं आहे. तुम्हाला आवडलं का नाही कमेंट करून, भरपूर प्रतिसाद आला म्हणा कमेंटचा. पण परत ह्या व्लॉग मध्ये मला एक कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले व्लॉग. आणि फ्युचरमध्ये आपण मोटो व्लॉगिंग करावी का ऑटो व्लॉगिंग करावी ते पण सांगा. 4 व्हीलर मध्ये कसं जरा कम्फी होतं, पण 2 व्हीलर मध्ये जी मजा आहे ना ती 4 व्हीलर मध्ये नाही, अशी तर आहे. मग तुम्ही मला सजेस्ट करा की मी ऑटो व्लॉगिंग करू, म्हणजे 4 व्हीलर घेऊन फिरू का 2 व्हीलर घेऊन फिरू, ते कमेंट करून मला सांगा. ब्लॉगिंग म्हटलं रिक्षा नाही तर तुम्ही म्हणताल ऑटो व्लॉगिंग म्हणजे रिक्षा घेऊन फिर. रिक्षा नाही, ऑटो व्लॉगिंग म्हणजे 4 व्हीलर घेऊन फिरायचं. मोटो व्लॉगिंग म्हणजे 2 व्हीलर घेऊन फिरायचं. थोडक्यात ऑटो व्लॉगिंग म्हणजे खर्चा, मोटो व्लॉगिंग मतलब कम खर्चा. तसं काय नाही. तुमच्याकडे जर स्पोर्ट्स बाईक असेल तर मग 4 व्हीलर पेक्षा जास्त खर्च होतो तुमचा, काही विषय नाही. तर नवीन काय तर ट्राय करायचा प्रयत्न केला आपण. पब्लिकला आवडला पण म्हणा, मला तसे अप्रिशिएशन आले पण तरी पण मला ह्या ब्लॉग मध्ये कमेंट पाहिजे सगळ्यांचे की काय करू मी अजून पुढं. तुमच्यासाठी नवीन आणायचा प्रयत्न करणारच आहे. आत्ता शिकता पहिला ब्लॉग झाला, अजून तर एक प्लॅन चालू आहे आपला. पुढे चाललाय तुम्हाला सांगतो लगेच. आता लगेच नाही सांगणार. मागच्या वेळेस काय केलं मी, जरा बबल केलं नाही का, चाललोय पण काम आज उद्या चाललेलं
आता तसं नाही करणार भाऊ आपण डायरेक्ट निघालो ना सकाळच्या बारी स्टोरी टाकणार डायरेक्ट भाऊ ब्लॉगर आहे डायरेक्ट तसला सीन आहे आता. सो स्टे ट्यून बघत राहा. आता जरा गाव फिरून चाललोय एका ठिकाणी. कुठं चाललोय देतो अपडेट तुम्हाला. मग अशी पटरीने फिरत होतो आता रोडने फिरतोय. बाय द वे स्वामींचं मंदिर आलंय जरा पाया पडून जाऊ आपण. स्वामींशिवाय काय आहे? स्वामी आहेत म्हणून आपण आहे. मग ते माझं मॅटर झालं तेव्हापासून दांडकी रेडी आहेत गाडीत. हे स्क्रिप्टेड आहे सगळं. हे सगळं स्किप होणार आहे काय विषय नाही. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. मित्रांनो दर्शन झालेलं आहे एकदम व्यवस्थित. गर्दी नव्हती आज त्यामुळे लवकर 5 मिनिटात दर्शन झालं. गुरुवार आहे ना आज तर मग मॅन्डेटरी आहे पाया पडणं. तुम्हाला तर माहिती आहे गुरुवारचं आपण जातोच आणि दुपारी त्याच्यामुळे गर्दी नाही. ते एक बरं आहे. काय विषय मॅटिंगवर आले का काय रक्त लागलंय का नाही ना रक्त पिकत गाडीत कुठं न्यायला लागले. हो गुन्हेगारी क्षेत्र ब्रो आ गेले भाई लोक अब कळती लो. काहीतरी आज नेल पॉलिश सांडल्या जर रे रक्त नाही. ऑइल पेल ग्रीस पीस असेल रक्त कुठं दावा. आपण एक तर चांगली मुलं आहेत तुम्हाला तर माहितीच आहे. तसं आपलंच लागलं असं. आपलंच लागलं असं लोकांचं तर नसलं लागलं. चलो अब निकलते हे घर पे जाएंगे खाना खाएंगे. गाँव नहीं हिंडेंगे. काम से हिंडते आपण गाँव नहीं हिंडते तुमको तो मालूम है. थांबा जरा हे जरा लय कॉम्प्लिकेटेड होतं ना. गाडीत हे नाहीये काय म्हणतात त्याला किट नाही मोबाईल लटकवायचं घ्या समजून. गरीब ब्लॉगर आहे आम्ही. एक तर गरीबी ब्लॉगर. चला सो गाईज डन फॉर द डे. एक काम होतं छोटंसं तिकडे गेलो ते काम उरकलं. 12:30 वाजलेत घरी यायला. आता ते 12:30 नंतर आता मला फ्रेश होऊन घरी जाऊन व्लॉग एडिट करायचा आजचा. बाय द वे मोटो व्लॉगिंग कशी वाटली कमेंट करून 100% सांगा. आणि 2-3 दिवस तुम्हाला डेली व्लॉगच बघायला भेटतील. आता 2-3 दिवसांनी आपण एक प्लॅन केलेला आहे. कुठं केला आहे अपडेट देतो तुम्हाला. सो आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा कमेंट करा. बाय बाय गुड नाईट. Whispered promises straight to